नमस्कार मंडळी, मी शय्यू मयेकर स्वागत करतो तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, मी आता आहे दादरमध्ये आणि माझ्यासोबत आहे इथे माझा भाऊ संकल्प पाटील, म्हणजे त्याला आम्ही बंधू म्हणतो. तर तो इथलाच प्रभादेवीचा आहे आणि तो आज मला घेऊन चालला आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर, कारण तिथे दीपोत्सव 2025 सुरू आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दादरची दिवाळी दाखवणार आहे. तर मंडळी, आम्ही आता पोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर. हे बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दीपोत्सव 2025. तर इथे अजून लाईटिंग सुरू नाही झाली आहे. तर ती कितीला होते बंधू? 6:30ला सुरू होते काहीतरी. तर बघूया आपण ते पण. तर मंडळी, हे बघा, इथे दिली आहे माहिती. शुक्रवारी 17 ऑक्टोबर ते रविवारी 26 ऑक्टोबरपर्यंत रोज संध्याकाळी 6:30 वाजता आकर्षक रोषणाई प्रज्वलित करण्यात येईल आणि 17 ते 23 ऑक्टोबरपर्यंत नयनरम्य आतिषबाजी करण्यात येईल, जी असते 7:30 वाजता. तर मंडळी, आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघा लाईटिंग सुरू नाही झाली आहे. तर इथे फक्त ते समोर गणपतीचं मंदिर आहे, तिथे लाईटिंग चालू आहे. तर ते आहे उद्यान गणेश मंदिर. तर आपण पहिलं तिथे बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. तर मंडळी, ही बघा, आता लाईटिंग पण सुरू झालेली आहे. तर मंडळी, फायर शो सुरू व्हायला थोडासा वेळ आहे. तर आम्ही विचार केला की तुम्हाला आम्ही तोपर्यंत दादर बीच पण दाखवून देतो. वीर बाजी प्रभू उद्यान लो गार्डन. नारळी ही का? ही बोर्ड. बघा मंडळी, समुद्राच्या लाटा आणि इथे सीलिंग आहे. तर तो एवढा झूम नाही होत माझ्या कॅमेऱ्यामध्ये, तर एवढाच दिसतोय तो. हवेशीर जागा आहे एकदम. मंडळी, आता इथे नजारे बघा, लाईटिंग कंप्लीट आहेत. मंडळी, आता इथे गर्दी एवढी झाली आहे ना की काय बोलू तुम्हाला. तरी पण लोक एवढ्या गर्दीत फोटो काढायला आलेत आणि बरोबर परफेक्ट शॉट घेत आहेत. तर मंडळी, इथे आता थोड्याच वेळात फायरवर्क चालू करतील आणि आम्ही इथे सर्व थांबलेलो आहोत. तर मंडळी, इथे फायनली फायर शो सुरू झालेला आहे.
लाखाचा फायर शो होता आणि तो आता इथे संपलेला आहे. तर मंडळी आता आमचं सर्व बघून झालेलं आहे. तर लायटिंग इथे 6:30लाच सुरू होते आणि फायर शो जो असतो तो 7:30लाच सुरू होतो आणि तो फक्त 2-3 मिनटाच असतो. तर मंडळी हा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.